निराले, मंजिल को मुट्ठी में पाले, जी जान से हम खेलेंगे, जिंदगी का मजा ले लेंगे, लाइफ को अच्छा जी लेंगे। हम सारे हैं विनर्स, पंढरपुर रनर्स, हम सारे हैं विनर्स, पंढरपुर रनर्स। नमस्कार, मी डॉक्टर मयूर अर्जुन राऊत, पंढरपूर। मी सर्वांना इथं आज पंढरपूर रनर्स असोसिएशनद्वारे जे आयोजित करण्यात आली आहे मॅरेथॉन, त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आहे। रनिंग आणि वॉकिंग याचे फायदे तुम्हाला शब्दात अजिबात सांगता येणार नाही, कारण रनिंग आणि वॉकिंगने जवळजवळ आपल्या शरीराचा प्रत्येक भाग यंत्रणा नीट काम करण्यास मदत होते। तुमच्या हृदयाचा असू द्या, लंग्सचा असू द्या किंवा कुठले स्नायूचा असू द्या, प्रत्येक अवयव हा रनिंग आणि चालण्याने अतिशय व्यवस्थित उत्तमरित्या कार्य करतो। आणि तुम्हाला निरोगी राहण्याचं सूत्र म्हणजे व्यायाम किंवा रनिंग हा एवढाच आहे। तर आता आपले हे रनर्स असोसिएशनद्वारे जो 2 तारखेला 2 फेब्रुवारीला भव्य असा मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याच्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो। आज आम्ही बघतो की बऱ्याच वेळा रनिंग करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तरुण पिढी कुठंतरी मागे आहे। तर आमचं एक सगळ्या तरुण पिढीला निवेदन आहे की त्यांनीसुद्धा ह्या रनिंगसाठी, वॉकिंगसाठी नियमितपणे सुरुवात करावी, कारण हे आपलं जे आहे रनिंग करणं, व्यायाम करणं हे आपलं स्वतःचं भांडवल आहे। जर ह्या वयात आपण नाही केलं तर उतरत्या वयात आपल्याला ह्याचा नक्की त्रास होणार आहे। तर मी सर्व युवा पिढीला निवेदन करतो की त्यांनीसुद्धा सकाळी लवकरात लवकर उठून त्या व्यायामाला, रनिंगला सुरुवात करावी, जेणेकरून येणारी पिढी जी आहे, की जी पिढी जी आहे आता सध्या मोबाईल, टी व्ही याच्यात जी पिढी मग्न आहे, त्या पिढीने पण तुमच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे। आज आपल्या घरातली नवीन तरुण पिढी जर उठली, सकाळी व्यायामला आली, तर त्यांना बघून मागची पिढी जी आहे ती सुरुवात करेल। ते आहे ते उद्यापासूनच संकल्प करावा। ॲक्च्युली संकल्प हा नवीन वर्षापासून करायला पाहिजे होता, तरीसुद्धा नवीन तरुण पिढीने केलं नसेल, तर ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांनीसुद्धा उद्यापासून संकल्प करून ह्या ग्राउंडवर असू दे किंवा इथे असू दे व्यायामाला सुरुवात करावी। धन्यवाद। माझं रोहित वाळुसकर, मी फार्मासिस्ट आहे। मी एकच विनंती करतो सर्वांना की सध्या ग्राउंडवर येणं हे इतकी काळाची गरज आहे, कारण आपलं आयुष्य एवढं फास्ट झालेलं आहे। आपल्याला म्हणजे शरीराची हालचाल शक्यतो सगळ्यांची कमीच आहे। जर लाईफ स्पॅन वाढवायचं असेल किंवा निरोगी आयुष्य जास्त वर्ष जगायचं असेल तर माणसाला ग्राउंडवर येणं गरज आहे। मग त्यासाठी तुम्ही रनिंग करा, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा किंवा कुठलाही मैदानी खेळ खेळा, त्यामुळे तुमचा मेंदू पण जास्त ॲक्टिव्ह राहील आणि तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी ते मदत होईल। एवढीच मी सांगण्यासाठी इच्छा आहे। आणि सर्व तरुण वर्गाला आणि वयस्कर लोकांना हीच विनंती आहे की त्यांनी आजपासूनच निर्धार करावा आणि ग्राउंडवर यायला सुरुवात करावी।